तर शरद पवारांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। पंतप्रधानांची वक्तव्य ही पोरकटपणाची आहेत असा भडीमारच शरद पवारांनी केला। पवारांनी मोदींचा कशा शब्दात समाचार घेतला पाहूयात या रिपोर्टमध्ये। ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है, उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है। नकली शिवसेना राष्ट्रवादी म्हणणं मोदींचा पोरकटपणा। झी 24 तासच्या मुलाखतीत पवारांचा हल्लाबोल। निवडणुकीत कधी नव्हे एवढ्या पैशांचं वाटप, पवारांचा गंभीर आरोप। कधी नव्हता पैसा वाचला। महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी असताना राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या। नेमक्या याच टप्प्यावर झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचा खरपूस समाचार घेतला। पंतप्रधान मोदींनी केलेल्या नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादीच्या टीकेला पवारांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं। त्यांना नकली म्हणलं याचा अर्थ एका दृष्टीनं शब्द वापरणार नाही, पण दुसरा असतं तर मी म्हणलं असतं की हा फोलकटपणाचा आरोप आहे। पण तुमच्याही पक्षाबाबत ते म्हणतात की एक नकली राष्ट्रवादी, त्याचं कळेल ना उद्याच्या निवडणुकीमध्ये। आणि नकली कशी ही काही मूळ संघटना सोडून दुसरी कोणती येऊन बसले असं आहे। या मुलाखतीत निवडणुकीतल्या पैसे वाटपावरूनही पवारांनी गंभीर आरोप केले। या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून कधी नव्हे इतका पैसा वाटला गेला। बारामतीत मध्यरात्रीपर्यंत बँक उघडी होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं। यावेळेच्या निवडणुकीत मी पहिल्यांदा पाहिलं कधी नव्हता एवढा पैसा वाचला। पैशाचं वाटप ही गोष्ट कधी आम्ही अशी ऐकली नव्हती। तक्रारी यायच्या नाही असं नाही, पण पुणे जिल्ह्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रात्री 2 वाजता बँक उघडली आहे आणि त्या बँकेमध्ये 30-40 लोक आहेत, पैशाचे व्यवहार चालले आहेत। तिथे शेवटी पोलीस ॲक्शन घ्यायला लागली, तर बँकेचा कोण मॅनेजर त्यांना अटक केली गेली। हे तिथं कधी ऐकलं होतं? एवढंच नाही तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्याचं कारण काय असा सवालही पवारांनी केला। निवडणूक आयोगाला हाताशी धरून पंतप्रधानांना सोयीचं होईल अशी निवडणूक टप्प्याची आखणी केली गेली असाही आरोप पवारांनी केलाय। तामिळनाडूमध्ये एकंदर लोकसभेच्या जागा 40 आहेत। तामिळनाडूची निवडणूक 1 दिवसात आहे। महाराष्ट्रात 48 आहेत, तर महाराष्ट्राची निवडणूक 1, 2, 3, 4, 5 टप्प्यामध्ये। याचा अर्थ सरळ असं दिसतंय की निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रधानमंत्र्यांना कॅम्पेन करायला जे सुलभ असं टाईम टेबल आहे, ते टाईम टेबल आखलेले दिसते। दरम्यान सत्ताधारी महायुतीनं पवारांच्या या आरोपांचा सपशेल इन्कार केलाय। मागच्या वेळी बघा 5 टप्प्यात झाले, पवार साहेब थोडे विसरले असतील किंवा जाणीवपूर्वक नरेटिव्ह सेट करतात पवार साहेब। त्यांना हे माहिती आहे की बारामती आपल्या हातून गेली आहे। पवार साहेबांना माहिती आहे बारामती गेली आहे आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीच्या निकालाऐवजी आजच बोलून घ्यायचं असं पवार साहेब करतायत। येत्या 20 मे रोजी महाराष्ट्रात निवडणुकीचा 5वा आणि अंतिम टप्पा पार पडणार आहे। त्याआधीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं। मोदींची ही ऑफर पवार आणि ठाकरेंनी फेटाळून लावली। आता मोदींनाच टीकेचं लक्ष करून पवारांनी आपल्या भावी राजकारणाची दिशा काय असेल हेच दाखवून दिलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।